नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत होणाऱ्या ग्रुप बी आणि सी म्हणजे गट ब आणि गट क या परीक्षेची तयारी करतात, या विद्यार्थ्यांसाठी मोफत अशी प्रशिक्षणाची योजना आहे विद्यार्थ्यांनो। आणि या योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। त्यामुळे आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही बघू शकता की बाबा या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कोणत्या, तर बार्टी नावाची संस्था आहे विद्यार्थ्यांनो, आहे की नाही? बार्टी नावाची संस्था आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता टीआरटीआय नावाची संस्था आहे, बघा बार्टी टीआरटीआय नावाची संस्था, अमृत नावाची संस्था, आरटी नावाची संस्था। या संस्थेमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी ग्रुप बी आणि सी यांच्या तसेच इतर तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण आहे। हे प्रशिक्षण सर्व मोफत आहे विद्यार्थ्यांनो, आणि यामार्फत तुम्हाला विद्या वेतन सुद्धा मिळणार, म्हणजे स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे। बघूया विद्यार्थ्यांनो, सविस्तर डिटेल मध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता 9 ऑगस्ट 2026 ते 23 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बाबा बार्टी टीआरटीआय आरटी नावाच्या संस्था आहेत, मग त्या नेमक्या कोणत्या प्रवर्गाला आहेत, आम्ही अर्ज भरू शकतो का नाही? तर विद्यार्थ्यांनो बघा, सुरुवातीला सांगतो तुम्हाला, पहिली आहे आपल्याकडे बार्टी। ओके, बार्टी नावाची संस्था। या संस्थेअंतर्गत जे विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्ग एससी मध्ये येतात ते अर्ज करू शकतात। दुसरी आहे आदिवासी जमाती प्रवर्ग म्हणजे एसटी साठी, तर जे एसटी कॅटेगरी मध्ये येतात ते विद्यार्थी टीआरटीआय अंतर्गत अर्ज भरू शकतात। जे विद्यार्थी मातंग समाज एससी अंतर्गत येतात ते विद्यार्थी आरटी नावाच्या संस्थेमार्फत अर्ज करू शकतात। पुढे आहे विद्यार्थ्यांनो अमृत नावाची संस्था। या अमृत संस्थेमार्फत जे विद्यार्थी ओपन जनरल कॅटेगरी मध्ये येतात म्हणजे ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन अंतर्गत येतात ते विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात। थोडंसं जाऊया आपण डिटेल मध्ये। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सांगितलं की बाबा या सगळ्या संस्था स्पर्धा परीक्षेची तयारी मोफत करून घेतात। आता विद्यार्थ्यांनो, या जीआर मध्ये नेमकं काय दडलेलं आहे, ही जी प्रिंट आलेली आहे ती तशीच त्यांनी वेबसाईट वरती फोटो काढून सांगितलेले, परंतु मी या पीडीएफच्या तसेच मागील अनेक वर्षाच्या अनुभवानुसार सांगतो ही जी संस्था आहे म्हणजे या बार्टी टीआरटीआय आरटी नावाच्या अमृत नावाच्या संस्था हे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतात। हे एमपीएससीचं प्रशिक्षण जवळपास साधारणतः 10 महिन्याचं असतं। या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये तुम्हाला मिळतात। आणि विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं आहे, म्हणजे राहण्याची सोय नाहीये, परंतु जे तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये मिळतात, महिन्याला 10,000 वर्षभराचे साधारणतः 10 महिने चाललं तर 1 लाख रुपये तुम्हाला मिळतील। तर विद्यार्थ्यांनो, या 10,000 मधून तुम्हाला तुमचं रूम भाडं असेल, तुमचं मेस असेल किंवा इतर शैक्षणिक खर्च असेल तो तुम्हाला भागवता येईल। त्यामुळे पूर्ण मोफत प्रशिक्षण आहे। आता विद्यार्थ्यांनो, प्रशिक्षण नेमकं घ्यायचंय कुठं? तर विद्यार्थ्यांनो, यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक परीक्षा द्यायची। पहिले प्रोसिजर फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्यानंतर एक परीक्षा होईल, ती पूर्व परीक्षा द्यायची, त्या परीक्षेचा रिझल्ट लागेल आणि त्या निकालानुसार एक गुणवत्ता यादी लागेल, आणि त्या गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला सरकार काय करेल, काही संस्थांची नावं देईल। तुम्ही पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा ठिकाणी गेला तर तिथे तुम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासला जाता, तिथे साधारणतः ते 30,000 40,000 50,000 फीस घेतात। परंतु त्याच संस्था फक्त गव्हर्नमेंट ओरिएंटेड असतात, म्हणजे गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांचे चार्जेस दिलेले असतात, आणि त्या संस्थेमध्ये त्याच शिक्षकांसोबत तुम्हाला मोफत प्रशिक्षण घेता येतं या योजनेच्या मार्फत। हा एक याचा बेनिफिट आहे, आणि विशेषतः तुमची स्कॉलरशिप सुद्धा तुम्हाला मिळते। आणि या परीक्षेचा जर अभ्यास केला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्रॅक व्हायला मदत होणार आहे। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला विद्यार्थ्यांनो www.barti.gov.in वर जायचा। जे विद्यार्थी बार्टी अंतर्गत येतात, जे टीआरटीआय अंतर्गत येतात त्यांनी www.trti.gov.in टाकायचं। जे विद्यार्थी आरटी अंतर्गत येतात त्यांनी सेम प्रोसिजर करायची। अशा पद्धतीने फॉर्म भरायचा, सुरुवातीला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने अपलोड करायचे। चला विद्यार्थ्यांनो, येथेच थांबतो। आणखी याबाबत अपडेट आले तर मी आपल्या चॅनलवरती सांगेल, त्यामुळे महत्त्वाचं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। येथेच थांबतो। थँक्यू।